नमस्कार, माझ्या सोनाली किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पावभाजीची रेसिपी शेअर करणार आहे। ती कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे आज माझ्या चॅनलमध्ये। सर्वात प्रथम आपण कांदा टाकायचा आहे तेलामध्ये। तेल मी पहिलेच कढईमध्ये गरम केलं होता, त्यात 2 चम्मच तेल टाकलंय, त्यात कांदा टाकलाय। आता कांदा हा चांगल्यापणे आपण फ्राय करून घेऊया। कांदा चांगला फ्राय करून द्यायचा, कच्चा ठेवायचा नाही। आता आपण दुसरं टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो आणि शिमला मिरची बारीक कट केलेली आहे। आता हे सर्व आपण एकत्र शिजून देऊया। चांगलं बारीक मऊ तवतरायला शिजवूया। आता हे लवकर शिजणार नाही, त्याच्यामुळे आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकूया, म्हणजे त्याच्यामुळे तो लवकर काय होईल, शिजला जाईल। मीठ टाकल्यामुळे लवकर शिजून जाईल। थोडंसं हलवूया। चला आता आपण बघूया आपला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची शिजले की नाही। आता चांगल्या प्रकारे मऊ झाले आणि शिजले। हे बघा, बघू शकता तुम्ही किती मस्त मऊ शिजले। आता त्याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरचीची पेस्ट केली होती, ती फक्त आपण थोडीशी टाकून घेऊया। आता आपण एकत्र करू। लसूण आणि मिरचीची थोडीशी वास जाण्यासाठी आपण थोडं 2 मिनिटं शिजू द्या। आता आपण बघूया कांदा आणि टोमॅटो सर्व एकत्र शिजले की नाही। मस्तपैकी शिजले, वास पण खूप छान येतोय। त्याच्यानंतर आपण ही भाज्या शिजून घेतलेल्या, याच्यामध्ये बटाटा, फ्लावर आणि मटर हे आपण चांगलं एकजीव करून घेऊया। पहिले शिजून ठेवलं होतं मी। आता आपण मसाले टाकून घेऊया। हे आहे थोडीशी हळद, 1 चम्मच, आणि हे घरगुती लाल तिखट मसाला आहे। हे आता आपण सर्व एकत्र टाकूया। आणि हे एव्हरेस्टचा पावभाजीचा मसाला। हे आता आपण एकत्र करूया। हे आता आपण शिजवलेली भाजी याच्यामध्ये टाकूया। हे आता आपण सर्व एकत्र करून घेऊया। आता आपण थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकूया, कारण की त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोमध्ये पहिलेच आपण मीठ टाकलं होतं। आता थोडंसं टाकूया। आता आपण हिला 5 मिनिटं थोडी शिजूया। आता आपण बघूया आपली भाजी शिजली की नाही। तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे पाणी त्याच्यामध्ये जसं टाकू शकता। आता मी याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकून घेतले, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला जरा वेगळी एकदम मस्त चव येईल। 2 चम्मच। आता हे आपण 5 मिनिटं फक्त झाकून ठेवूया। आता आपण बघूया आपली पावभाजी शिजली की नाही। खूप मस्त आहे, बघू शकता तुम्ही किती सुरेख रंग आलेला आहे आणि एकदम आपली पावभाजी रेडी आहे। आता आपण ही प्लेटमध्ये सर्व करूया।
हे बघू शकता तुम्ही. हे आता आपली पावभाजी रेडी आहे. आपण कांदा आणि कोथिंबीर थोडीशी टाकून घेऊया. आणि मी इथं पाव भाजलेले आहेत. ही आपली पावभाजी रेडी. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल पावभाजीचे तर लाईक आणि सबस्क्राईब करा.